नमस्कार, प्राची लाईफस्टाईलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर खूप दिवसानंतर मी आज व्हिडिओ अपलोड करणार आहे. तर चॅनलवर नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आत्ताच गणेशाची आणि गौरीची आरती झाली. आत्ता वाजलेत 12 दुपारचे. तर आता वेळ झाली आहे गौरीच्या भोजनाची. तर चला बघूया आता गौरीला भोजनासाठी काय काय पदार्थ ठेवलेले आहेत. ते एवढे पदार्थ हे 56 भोग म्हणतात. 56 भोग ठेवलेले असतात. 56 पदार्थामधून एक पदार्थ गौरी हा ग्रहण करत असते. तर यावर्षी काय ग्रहण करते हे बघूया, कारण की दरवर्षीच नेहमी वेगवेगळं गौरी ग्रहण करत असते. तर हे बारकाईने एकदा नजर मारून घेऊया की गौरी नेमकं कोणता पदार्थ ग्रहण करते. आणि 15 मिनिट हे गौरीला भोजनासाठी द्यावं लागतात. आणि बाहेर जाऊन एकदम शांत म्हणजे दार खिडक्या सगळं पॅक करून बाहेर जाऊन बसावं लागतं शांततेत. आणि गौरीने आवाज केला की मग मध्ये यावं लागतं. मग ती काहीतरी संदेश देते, काहीतरी खाते ती. तर चला आता आलो आपण मध्ये 15 मिनिट नंतर. तर सगळ्यात आधी तुम्ही गौरीकडे बघा, कारण की गौरीच्या होटांवरच भाताचं कसलं तरी लागलेलं आहे, म्हणजे गौरीने भोजन ग्रहण केलेलं आहे. हा माझा नेहमीच अनुभव आहे. असं समजू नका की मी व्हिडिओ बनवण्यासाठी हे असं करते, असं काहीच नसतंय. आणि तुम्ही पण आजूबाजूला गौरीचा अनुभव घेत असाल की गौरी हे नेहमीच एक पदार्थ ग्रहण करून जाते. त्यामुळं मी हे व्हिडिओ बनवण्यासाठी असं काही केलेलं नाही आहे. तर त्यानंतर गौरीचं भोजन झाल्यानंतर आमच्या भोजनाची वेळ झाली, कारण की गौरीच्या रूपात आमच्या दोघांना बसवलेलं होतं, 2 सुवासिनी. तर ही माझ्या लहान मामाची मोठी मुलगी आहे फाल्गुनी. हिचे व्हिडिओ तुम्हाला मी मागे तिचं लग्न झालं तेव्हा मी हिचे व्हिडिओ फार टाकले होते. तर ही माझ्या मामे आहेत. आणि मामीने मस्त आमचे पाय वगैरे धुवून आमची पूजा केली आधी. तर एक म्हणजे केळीच्या पानावर दिसत असेल किती पदार्थ खाण्यासाठी ठेवलेले आहेत आम्हाला. तर हे सगळे जे गौरीपाशी जेवढे 56 भोग असतात तेवढेच आम्हाला हे 56 भोग वाढलेले आहेत. आणि ते सगळं खावं लागतात, काहीच उष्ट पाडावं लागत नाही. त्यामुळं आम्ही नंतर काही घेतलंच नाही आणि एवढं सगळं संपून टाकलं, कारण की सगळ्याच आवडीचे पदार्थ होते. फक्त स्वीट्स एवढं आवडत नाही, पण तरीही खाल्लं ते. आणि मामीने हे मस्त आम्हाला 2 सारख्या फक्त कलर वेगळ्या असलेल्या साड्या घेतल्या होत्या न्यू निघालेल्या चंद्रकोरच्या. नंतर संध्याकाळ झाल्यानंतर मी तयारी करून गौरींना हळदी कुंकू केलं, कारण की हे संध्याकाळची वेळ झाली की गौरींचं हळदी कुंकू असतं आणि खूप बाया आपल्या घरी येतात. ते सगळंच येत होत्या. म्हणून मी ही गौरींची ओटी भरली.
गौरींचं हळदी कुंकू आणि ओटी भरल्यानंतर मी मामींना हळदी कुंकू केलं आणि हळदी कुंकू केल्यानंतर मामी माझ्या पाया पडत आहे, कारण की भाजीच्या पाया पडाव्या लागतात आपल्याला. तर मामींचं भजन कसं वाटलं, मामीने एक मस्त भजन म्हटलं. त्यानंतर 12-1 वाजेपर्यंत जागरण करावं लागतं, त्यामुळे भजनी मंडळ बोलवलेलं होतं मामींनी सुरतवरून. तर भजनी मंडळ बोलवून मस्त गाणे वगैरे म्हणत, देवीची गाणे वगैरे म्हणत होते ते, आणि मग रात्रभर असं नाचत वगैरे रात्र काढावं लागते. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.